जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला 22 तारखेपासूनच महाराष्ट्रातनी जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये नदी नाल्यांना पूर अशी आपल्याला हं. परिस्थिती बऱ्याचशा भागामध्ये पाहायला सुद्धा मिळाली. नक्कीच, नक्कीच. हो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली आहे, लागवड सुद्धा केलेली आहे. हं, परंतु हं. सर काही शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट व फोन सुद्धा येत आहे, की सर पाऊस थोडासा आपल्याला ब्रेक घेताना पाहायला मिळत आहे. म्हणजे काही भागातनी पावसाने सुद्धा ब्रेक घेतलेला आहे थोडाफार. तर भाग बदलत पाऊस चालू आहे. तर आता जोरदार पाऊस व सर्वदूर पाऊस हे कधी राहणार? नक्कीच. आता सध्याची परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाऊस चालू आहे. काही जिल्ह्यांची जी काही घेण्याची प्रक्रिया आहे ती सर्वदूरसारखी आहे. बरोबर. मात्र त्याच्यातही 10, 20, 50 गाव सोडलेत आणि काही भागांना पाऊस, काही ठिकाणी अति मुसळधार ते जवळपास अपेक्षेपेक्षाही जास्त पडतो. असे 2 प्रकारे महाराष्ट्रामध्ये पावसाची जी काही कंडिशन आहे ती चालू दिसते. हो. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर आजही अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड, परभणी, हिंगोली या भागांना चांगला पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी मोठा पावसाचे संकेत इथे पाहायला मिळतात. संध्याकाळपर्यंत किंवा दिवस मावळत्याच्या नंतर परत छत्रपती संभाजीनगर आहे. अहिल्यानगरमध्ये आज पुन्हा काही सोडलेल्या भागांपैकी काही मोजक्या भागांना तो घेणार आहे. धाराशिव, परांडा, भूम, बार्शी कालही तिथे काही ठिकाणी झालाय. आजही तिथे व्याप्ती आहे. त्यानंतर परिस्थिती जालन्याची. काल जालना शहरा परिसरामध्ये ते अंबड पट्ट्यामध्ये वाहुनी ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. तिथे आजही पुन्हा काही बदलून भाग तिथे पाऊस बरसणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या भोकर जे काही परिसर आहे, उत्तरेकडील भाग, पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील भाग तिथे हो. आहे, परभणी आहे. हं. मात्र जे काही सोडलेल्या भागांपैकी आणखीन बरेचसे भाग राहिलेत, ते म्हणजे बीड जिल्ह्याचे, लातूरचे, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजके, धाराशिवमध्ये बरेच आणि सांगलीमध्ये खूप. तर अशा ह्या 4-5 जिल्ह्यांना जो काही दिलासा आहे तो 27, 28 आणि 29 च्या तिन्ही दिवसांमध्ये ही व्याप्ती पूर्ण होईल अशी शक्यता मॉडेलनुसार दिसते आणि त्या संदर्भात आपण आपल्या ऑफिशियल चॅनलवरती ग्राफिकच्या माध्यमातून व्हिडिओ पण दिलाय. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता पाहतोय आपण की जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांना गेल्या वर्षी सुद्धा एवढी सोयीस्कर पेरणी झाली नाही तशी ह्या वर्षी सोयीस्कर होताना दिसते. बरोबर. पण ज्यांना नाही पडलाय त्यांना ते आणखीन किचकट वाटू लागतंय. पण ह्या 3-4 दिवसामध्ये स्पष्ट चित्र होऊन जाईल. काळजी करण्यासारखं नाहीये. जवळपास 22 तारखेपासून मान्सून सुरू झालाय. तर 25 तारखेपासून पर्यंत त्याने 70% 60% भाग त्याने विदर्भाचा पूर्ण केला. जवळपास विदर्भ 80% पूर्ण झालाय. खानदेशही 60 ते 65 पेक्षाही अधिक तो पूर्ण झालाय. जालन्यातही जवळपास 80 ते 90% व्याप्ती पूर्ण झाली आहे. मात्र विदर्भाच्या बरोबरच खानदेश आणि मराठवाड्याच्या काही भागांची व्याप्ती बऱ्यापैकी पूर्ण झाली. मात्र 4-5 जिल्ह्यांना जी कमतरता वाटते ती कमतरता टेन्शन घेण्यासारखी नाहीये. खूप म्हणजे 4-5 दिवसाचा फरक पडतोय इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये, पण ही तूट भरून निघेल आणि जवळपास मोठी गुड न्यूज आणि मोठी मान्सून संदर्भात अपडेट हीच आहे, जी आपण पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितली, की राज्यामध्ये कमीत कमी जुलैचा 1 ते दीड आठवड्यापर्यंत पाऊस टिकून असणार आहे. बरोबर. म्हणजे ज्यांना अतिवृष्टी झाली त्यांना सुद्धा पेरणीपेक्षाही पेरणीच्या केलेल्या रानाला नासाडी पद्धतीचं जे काही प्रकरण असतं, गवत होणं, बी खराब होणं वगैरे ह्या गोष्टीपर्यंत सामोरं देखील जावं लागेल. एवढा मोठा पाऊसकाळ पुढे सुद्धा अजून आहे. त्यामुळे घाबरले जाऊ नका. जे लेट झालंय ते सुद्धा सर्वाधिक चांगलं राहील अशी शक्यता मॉडेलच्या आणि आपल्या अभ्यासादरम्यान दिसते. पहिली बरोबर. गोष्ट शेतकऱ्यांना घाबरण्याचं का कारण नाही आणि माझ्यावर विश्वास का ठेवावा? कारण की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो 1 ते दीड महिन्यापासून ज्या पद्धतीनं कोरोनाचं बिहू घातलं होतं, ज्या पद्धतीनं दुष्काळाचं बिहू घातलंय, त्याच पद्धतीनं पावसाचा देखील जोर वाढलेला आहे. त्याच्या उलट होत गेलेलं आहे. त्यामुळे अजूनही अल निनो संदर्भात कुठलाच माध्यम अजूनही त्या अल निनोचं नाव घेत नाही. याच्यातूनच तुम्हाला समजून जायचं की पावसाळा ठीक-ठाक आहे. बरोबर. मात्र सर हं, आपण यापूर्वी बघितलं, की बऱ्याचशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून अल निनोविषयी बऱ्याचशा न्यूज बाहेर येत होत्या आणि हं, सांगण्यात येत होतं, की दुष्काळ पडणार यंदा. परंतु तुम्ही हं. शेतकऱ्यांना सांगितलं होतं, की पाऊस भरपूर होणार आहे. फक्त काही वेळ लागेल आणि तुम्ही तारीखसुद्धा शेतकऱ्यांना दिलेली होती आणि त्याच तारखेला आपल्याला पाऊससुद्धा चांगला पाहायला मिळाला आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं, की या तारखेला पेरणी होणार. त्याच तारखेला हं. पेरणीसुद्धा शेतकऱ्यांची झालेली आहे. तर सर हा जो तुम्ही अंदाज दिला होता, तर हा अंदाज तुमचा 100% सत्यात उतरला आहे. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असं विचारण्यात येतं, की पुढील 5 दिवस कंडिशन कशी राहणार? नक्कीच. पुढच्या 5 दिवस म्हणजे आजही पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा आहे आणि विदर्भ मराठवाड्यात ठिकठिकाणी
दिवस मावळता खायकुट्ट ढग आणि ते मोठ्या आकाराचे असतील आणि त्यामध्ये पावसाचं देखील प्रमाण चांगलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी पण चांगली सुरुवात होणार आहे. विदर्भ मराठवाड्याला उद्यापासून जोर वाढणार आहे. मराठवाड्याच्या सोडलेल्या भागांना 27 संध्याकाळपासून ते 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. पेरणीची सोयीस्कर कामे होतील. पण हो. गडबड घाई करू नका. पेरणीचा सल्ला कुणालाच नाहीये. जोपास चांगली 2.5 फूट ओल जात नाही तोपर्यंत पेरणीचा सल्ला कुणालाच नाहीये. बरोबर. महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्यांना पहिल्यापासून आव्हान केलंय. पेरणी लेट होईल काही दिवसात, काही ठिकाणी. पण काळजी करण्यायोग्य वातावरण नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये आता कुठेतरी राज्यातले जे काही व्याप्तीचं प्रकरण आहे, ते कालपासून 24 पासून वाढायला सुरुवात झालेली आहे. आणखीन 1-2 दिवसामध्ये हे वाढून जाईल आणि ज्या दिवशी आपल्याला तो पाऊस पडेल, त्या दिवशी तुमच्या डोक्यातलं जे काही आहे, पाऊसमान कमी असलेलं जे काही चिन्ह आहे, ते पण संपुष्टात येईल आणि ते नष्ट होईल. त्यामुळे बरोबर. काळजी करू नका. राज्यातलं वातावरण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुद्धा पेरणीच्या काळामध्ये हे पोषक ठरलेलं आहे आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार हो. आणि ते वाढत देखील जाणार आहे. कालपर्यंत काही ठिकाणी अजून चिंता होती तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस हे आंबड सारख्या ठिकाणी सुद्धा झालाय. त्यामुळे काळजी करू नका. पुढची परिस्थिती खूप चांगली आहे आणि एक मात्र नक्की आहे की धुरळ पेरण्याच्या नादी लागू नका. बीड जिल्ह्याला आव्हान असेल, धाराशिवला आव्हान असेल, परभणीला आव्हान असेल आणि लातूरला देखील असेल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राला असेल. विदर्भाचं तरी इकडे तिकडे होईना पण व्याप्ती पूर्ण होताना दिसते. पण मराठवाड्याची आणि दक्षिण भागाची चिंता ही जी काही 2-3 दिवस पाऊस लांबल्यामुळे वाढते, ही वाढलेली चिंता सुद्धा 3 दिवसांमध्ये संपुष्ट येईल आणि 30 तारखेपर्यंत महाराष्ट्राचे सर्व कोपरे पूर्ण होतील. त्यामुळे 27 पासून ते 28 पर्यंत बीड विभाग जवळपास व्यापला जाईल. एखाद 2 गावं सुटली तर ते 30 पर्यंत 29 पर्यंत पूर्ण होऊन जातील. पण बरोबर. महाराष्ट्राच्या पावसाचं गणित हे वाढतं जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. बरोबर. मात्र सर माझा एक प्रश्न आहे, की वाशिममध्ये कशी कंडिशन राहणार पुढील 2 दिवस? वाशिममध्ये आजही मेघगर्जना आणि तिथे विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. पण काही हा मान्सूनचा पाऊस असल्यामुळे ह्या विजा वगैरे थोड्या कमी प्रमाणात राहतील. पण पाऊस मात्र इथे चांगला बरसणार आहे. वेळ संध्याकाळची असेल आणि आपल्याच परिसरामध्ये उद्यासुद्धा जबरदस्त बॅटिंग होणार आहे. हं, हं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27 बद्दल जे आपण गोष्ट फोकस करतो तिथे कशी परिस्थिती राहील हे देखील पाहूयात. उद्या बरोबर. 27 तारखेला वातावरण हे सकाळपासून गोंगारल्यासारखं आणि पावसाचं वाटू लागेल. दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तो थोडा वाढेल. पण हं. या पलीकडे रविवार आणि सोमवार हा दक्षिण महाराष्ट्रासाठी म्हणजे मराठवाड्यासाठी हा अत्यंत पोषक आणि चांगला असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद सुद्धा जे सोडलेल्या भागांपैकी बरेचसे भाग तो कव्हर अप करेल अशी शक्यता आहे. हो. बीडसह लातूर, परभणीची व्याप्ती ही 28 तारखेला उद्याच्या तुलनेमध्ये 28ला रविवारी पूर्ण होऊन जाईल हं. आणि राहिली गावं हे सोमवारी पूर्ण होतील अशी शक्यता आहे. बरोबर. मात्र सर आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक बातमी आपल्याला व्हायरल होताना दिसत आहे. म्हणजे मान्सून 48 तासासाठी रखडला. तर याबद्दल काय सांगणार सर? उलट होऊन जाईल सगळं. हो. मान्सून न्यूजच्या चॅनलमध्ये मान्सूनच नव्हता, कोरडा दुष्काळ होता. त्या पलीकडे सुरुवात तरी कशी झाली. आता 48 तासामध्ये जे काही चित्र म्हणजे 48 तास आता हे बातमी पाहिल्यापासून म्हणजे आजची 26 आणि 27 हे पूर्ण झाल्याच्या नंतर मान्सून आगमन करणार आहे. हो. हं. तर बरोबर. 27ला चित्र स्पष्ट होईल आणि काही चांगल्या ठिकाणी देखील पाऊस सुरुवात होईल आणि आखडला म्हणजे महाराष्ट्रातून निघून गेला नाहीये. पूर्णपणे सॅटेलाईट इमेजनुसार वातावरण हे पूर्णपणे पूर्वपदावर आहे. फक्त एक दिवस म्हणजे आजचे दिवस आणि उद्या दुपारपर्यंत कमजोरी दिसते मान्सूनमध्ये. हं, पण हं. मी तुम्हाला सहीच म्हणलंय 27 तारखेच्या संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल आणि 28ला आणि 29ला मराठवाड्याच्या राहिलेल्या जिल्ह्यांची व्याप्ती पूर्ण होईल. हो, जय बरोबर. शिवराय दादा. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.